संपादकांनी जेवढी नावं तेवढीच असलेले फरूक कुपर की जे ज्येष्ठ उद्योजक आहेत आणि ज्यांच्या दातृत्वामुळं आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या दातृत्वामुळे हे ऐतिहासिक आणि भव्य असं संमेलन उभं राहिलेलं आहे, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. व्यासपीठावर जयकुमार गोरे आहेत, अतुल बाबा आहेत, मग आणि मनोज दादा आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्याचं प्रशासन हे सर्वोत्कृष्ट प्रशासन आहे. त्यांनी या संमेलनात जो पाठिंबा दिला तो न भूतो न भविष्यती असा पाठिंबा आहे. मी महामंडळावर सुद्धा काम करतो, त्यामुळे 12 संमेलनं मी व्यासपीठावरून आणि खालून बघितलेली आहेत. तर त्या संमेलनांमध्ये प्रशासनाचा अनुभव काही तितका चांगला राहिलेला नाही. पण सातारा जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी असतील, याशनी नागराजन असतील आणि जिल्हा पोलीस प्रमुख असतील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, यांनी उत्तम साथ हे संमेलन साकारण्यासाठी दिलेले आहे. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांनी 1993 ह्याच मैदानावर 66वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं. या संमेलनाची प्रेरणासुद्धा अभयसिंह राजेंकडून मी घेतलेली आहे. अभयसिंह राजेंनी ज्या दिमाखात संमेलन केलं त्याच दिमाखात साताऱ्यात संमेलन झालं पाहिजे अशी माझी भूमिका होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरीची एक शाखा त्यासाठी मी स्थापन केली आणि एक शाखेचा अध्यक्ष ते महामंडळाचा कोषाध्यक्ष असा प्रवास माझा ह्या 15 वर्षामध्ये झालेला आहे. पण आज एका गिर्यारोहकाला जसं एव्हरेस्टवर पाऊल ठेवताना त्याच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आज ह्या अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलतानाच्या आहेत. म्हणजे एव्हरेस्ट सर केल्याची भावना आज माझ्या मनामध्ये आहे आणि ती भावना सगळ्या सातारकरांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. या संमेलनामध्ये आम्ही काही विक्रम केले. मुख्यमंत्री साहेबांना मी त्याची कल्पना दिलेली आहे की 99 वर्षाच्या संमेलनाच्या इतिहासात पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा मान सातारा जिल्ह्याच्या नावावर आहे. 66चे अभयसिंह राजे आणि 99चे शिवेंद्रराजे. संमेलनाचं स्वप्न साकार होताना किंवा संमेलनाचं स्वप्न बघताना शिवेंद्रराजे जर माझ्या पाठीशी नसते तर हे स्वप्न बघण्याचं धाडससुद्धा मी करू शकलो नसतो, हे नम्रतापूर्वक मी सांगतो. शिवेंद्रराजेंनी गेल्या 15 वर्षामध्ये जो काय पाठिंबा साताऱ्यातील साहित्य चळवळ जिवंत करण्यासाठी दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. शिवेंद्रराजेंनी जी काय ताकद दिली, जो काय पाठिंबा दिला, जो काय आशीर्वाद दिला, त्यामुळं साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता मित्र म्हणून ती धुरा मी सांभाळली आणि साताऱ्याचं नाव आटकेपार नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शाहूपुरीच्या शाखेनं अनेक कामं हाती घेतली. अभिजात मराठीसाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलनं केली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. शिवेंद्रराजे आणि मी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे पाठपुरावा करत होतो की साहेब मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी भाषेसाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलेलं आहे आणि शिवेंद्रराजेंच्या नावावर तो मान आहे. शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश तयार करून मराठी भाषेची अभ्युदय घडवला असं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे आणि तो अभ्युदयाचा वारसा खऱ्या अर्थानं शिवेंद्रराजे चालवतात. त्याचा सातारकर म्हणून मला आणि सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे. एकूणच साहित्य संमेलन साताऱ्याचं भव्य दिव्य होईल. शतकपूर्व संमेलन असल्यामुळे 100 वर्षांच्या शीद फडणीसांच्या हस्ते बोधचिन्हाचं अनावरण केलेलं आहे. शतकपूर्व साहित्य संमेलनाचं गीत केलेलं आहे आणि लोकांना जी अपेक्षा होती की मराठी सारस्वतांचा हा जो काय मेळा आहे तो भव्य झाला पाहिजे, त्या पद्धतीनं हा भव्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि शिवेंद्रराजेंच्या आशीर्वादामुळं ते सगळं शक्य झालेलं आहे. समोर 10 संमेलनाचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष बसलेले आहेत आणि मी त्यांना मनापासून मानवंदना करतो की आपण सगळे या संमेलनाच्या समोर बसलेला आहात आणि आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेला आहात. त्यामुळे तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. 2-3 महत्त्वाच्या मागण्या मी करणार आहे. माझ्यासाठी वैयक्तिक मला काही नको, पण मराठी भाषेची गळचेपी कुठेही होता कामा नये आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब त्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील.
दुसरी मागणी अशी आहे की संभाजीपुत्र थोरले शाहू महाराज यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. भारतभर जे साम्राज्य मराठ्यांचं उभं झालं ते शाहू महाराजांच्या रूपानं उभं झालेलं आहे. आणि शाहू महाराज नसते तर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला नसता. सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून अत्यंत तरुण बाजीरावांना पेशवा नेमण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला. आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला नसता तर कदाचित बाजीरावसारखा योद्धा ह्या देशाला समजला सुद्धा नसता. त्यामुळे अटकेपार जे झेंडे गेले आपले मराठ्यांचे, आपण अटक ते कटक राज्य सांगतो ते फक्त शाहू महाराजांच्या कृपेमुळे सांगतो. हे सातारा शहरसुद्धा शाहू महाराजांनी वसवलेलं आहे. त्यामुळं शाहू महाराजांची सातारा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अटकेपार साम्राज्य निर्माण करणारा राजा, स्वराज्य विस्तारक शाहू महाराज म्हणून त्यांची एक स्मारकं सरकारनं केली पाहिजेत. शाहू महाराजांवर एखादा चित्रफित तयार केली पाहिजे. शाहू महाराजांचं समग्र साहित्य पुढं यावं यासाठी त्यांच्या चरित्राचं खंडात्मक प्रकाशन केलं पाहिजे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की हिंदी सक्तीचा विषय त्यांनी मागं घेतला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत साहित्य संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असता कामा नये. सरकारने त्यांचा विचार मांडावा, कुठल्याही पक्षाने त्यांचा विचार मांडावा. आम्ही शिवेंद्रराजेंचे मावळे आहोत, ह्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचेच मावळे आम्ही आहोत. पण शेवट जनमताचा कौल काय आहे ते ह्या व्यासपीठावरून सांगणं आवश्यक आहे. मी हे नम्रतापूर्वक सांगतो की सरकारनं न्यायव्यवस्थेचा सुद्धा हस्तक्षेप भाषेच्या प्रश्नावर करू नये ही माझी विनंती आहे त्यांना. आणि हे सगळं आम्ही बोलतोय ते सामूहिक बोलतोय. महाराष्ट्रातल्या मुंबई साहित्य संघात काय झालं, आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत काय घडतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळं अशा साहित्य संस्थांमध्ये तुम्ही सरकार म्हणून लक्ष घालू नका ही आमची विनंती आहे. साहित्यिक कार्यकर्ते आणि साहित्य संस्था यांनी या संस्था उत्तम चालवलेल्या आहेत. 118 वर्षाचा इतिहास त्याच्या पाठीमागं आहे. मुख्यमंत्री साहेब, शिवेंद्रराजेंना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं. आमच्या राजाला न्याय द्यायला उशीर झाला, पण तुम्ही योग्य पारख आमच्या राजाची केलेली आहे. त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. मनापासून या ठिकाणी सातारमध्ये स्वागत करतो. उपस्थित सर्व माझे साहित्य रसिक बंधू भगिनी सगळ्यांना मी नमस्कार करतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला मराठा समाजाची 4थी राजधानी येथे होत असलेला हा 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि साहित्य रसिकांचं स्वागताध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित साहित्य रसिकांचा हा कुंभमेळा आज आपल्या साताऱ्यामध्ये होत आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. आज साताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले अनेक महिने यासाठी घेतलेले कष्ट मी स्वतः पाहिलेले आहेत. संमेलनासाठी माझा सक्रिय पाठिंबा असला तरी त्यांनी घेतलेल्या कष्टांचं मोल आहेच हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आणि विनोद कुलकर्णी आम्ही दोघांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं त्या स्वप्नाची आज या उद्घाटन प्रसंगामधनं किंवा आजच्या कार्यक्रमातनं पूर्ती झाली आहे. याचा नक्कीच मला आणि विनोदला आम्हाला दोघांना पण आनंद आहे. कारण आम्ही अनेक वर्ष सातारला साहित्य संमेलनाचा संधी मिळावी हा प्रयत्न करत होतो आणि शेवटी हे 99 जे शतकपूर्व आपण म्हणतो आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेला पंतप्रधानांनी दिलेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याच्यानंतर होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे. याचा पण आम्हाला सर्व संयोजकांना मनापासून आनंद आहे. मी खरं सांगू इच्छितो की मी काही साहित्यिक नाही, पण साहित्याचा उत्तम मी आस्वादक आहे हे नक्की. साहित्यानं माझ्यावर केलेले संस्कार, राजकीय नेता आणि एक माणूस म्हणून मला घडवण्यात
मोलाचे ठरलेत. आज या ठिकाणी साहित्य, कला, संस्कृतीचं पाठबळ देणाऱ्या माझ्या आजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांची आठवण येते. इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही पदवीही त्यांनीच दिली होती, हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या वारशाचा उल्लेख मला आवश्यक वाटतो. आजींनंतर तोच वारसा माझ्या वडिलांनी सुरू ठेवला. माझे वडील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात 66वे संमेलन घेतले होते. ते 1993च्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. आज तोच वारसा आणि तीच परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याचा उल्लेख विनोदनं केला की एखाद्या वेळेस वडील आणि मुलगा हे एखाद्या वेळेस आमच्या कुटुंबाला नियतीनं दिलेला मान असावा असं म्हटलं तरी मला वाटतं काय चुकीचं होणार नाही. कारण याच ठिकाणी म्हणजे सगळे योगायोग आपण जर बघितले, याच ठिकाणी माझ्या वडिलांनी 66वं साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्यानं आणि विनोदसारखे त्यावेळेचे त्यांचे जे असणारे सहकार्य त्यांच्या बरोबरीनं पार पाडलं होतं. आज त्याच ग्राउंडवर, याच शाहू स्टेडियमवर आज आपण 99वे साहित्य संमेलन तेवढ्याच उत्साहामध्ये पार पाडतो आहे. आणि याच ठिकाणी माझ्या वडिलांनी सुद्धा स्वागत अध्यक्ष म्हणून भाषण केलं होतं. आज तोच मान मला साहित्य परिषदेच्या माध्यमातून मिळाला. मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे. आणि बरोबर 33 वर्षानंतर हा योग आम्हाला सातारकरांना मिळाला आहे. म्हणजे हा पण एक विलक्षण योगायोग आहे असं मला तरी वाटतं. कारण 66 आणि 99 जर आपण न्यूमरॉलॉजीमध्ये गेलो तर हा पण आकडा थोडा विचार करण्यासारखा आहे किंवा नियतीला काही याच्यातनं हे काही सांगू शकत नाही. पण जे माझ्या मनामध्ये वाटतं ते मी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे. आज साहित्य सोनियांच्या खाणी असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हटले आहेत. या अशा सोनियांच्या खाणी आज साहित्यप्रेमींच्या रूपात आज येथे अवतरल्या आहेत. साताऱ्याचा इतिहास गौरवशाली आहे, वर्तमान समृद्ध आहे आणि भविष्यही आशादायी आहे, हे मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं. कृष्णाकाठच्या या भूमीत उत्कट भव्यतेची घ्यावेही या समर्थ रामदासांच्या वचनाला कायम शीर्षावंत मानलं. हे इतिहासाचं डोकावलं तर आपल्याला दिसतं. बुद्धकालाचा संदर्भ सांगणारी आगाशिवच्या डोंगरावरची लेणी, चालुक्य शिलाहार यांचं राज्य, त्यानंतर भामनी कालखंड असा इतिहास या मातीनं पाहिला आहे. 1663मध्ये छत्रपती शिवरायांनी साताऱ्याचा आणि परळीचा किल्ला जिंकून घेतला. कोल्हापूरच्या दुसऱ्या भोजराजाने 1190मध्ये बांधलेल्या अजिंक्य ताऱ्याने अनेक समर प्रसंग पाहिलेले आहेत. शंभूराजे पुत्र थोरले छत्रपती शाहू प्रतापसिंह महाराज यांनी कारकीर्द यांची धगधगती ठरली. छत्रपती प्रतापसिंहांना न्याय मिळावा म्हणून राजाचा वकील रंगोबापूजी गुप्ते 14 वर्ष इंग्लंडमध्ये लढले. झाशीच्या राणीचे माहेर असलेले धावडशी देखील साताऱ्यातच आहे. त्या अर्थाने मराठेशाही, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर लष्करामध्ये भरती होणारे आजचे तरुण असा एक मोठा पट साताऱ्याने पाहिला आहे. प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, यशवंतराव चव्हाण, घोरपडे गुरुजी यांच्यासारखे अनेक जिद्द, त्याग, स्वाभिमानाचे दर्शन घडवले. मुघलांच्या काळात मराठी भाषेच्या अभ्युदयासाठी राज्य व्यवहार कोश करणाऱ्या शिवछत्रपतींनी भाषेसाठी केलेले काम हे मोलाचे ठरलं. त्यानंतर 16 भाषा अवगत असलेले संभाजी महाराजांनी भाषेबद्दलची आस्था कायम ठेवली. साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी सातत्यानं साहित्य संस्कृतीसाठी विस्तारासाठी प्रयत्न केले. मुघलांच्या सत्तेविरोधात सडेतोड प्रहार करणारे
चंचल मनाला उपदेश करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास यांचं आद्यस्मरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंके यांच्यासारखे दिग्गज याच मातीतले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणही इथलंच. साहित्यिकांची मोठी परंपरा साताऱ्याला आहे. ना. ह. आपटे, यशवंत, मासी मर्डेकर, याशिवाय स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भवानराव पंतप्रतिनिधी, महाकवी गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नरूभाऊ लिमये, बाबा महाराज सातारकर, डॉक्टर सरोजिनी बाबर, बॅरिस्टर पी.जी. पाटील, बाळ कोल्हटकर, नरेंद्र दाभोळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉक्टर युमा पठाण, शाहीर फरांदे, यमुनाबाई वायकर, शंकर सारडा असे अनेक अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक साताऱ्यानं दिले. साताऱ्याचा ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक वारसा सविस्तर आढावा मी माझ्या छापील भाषणात घेतला आहे. मात्र अशा अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचं स्मरण या व्यासपीठावरून करणं मला आवश्यक वाटतं. साताऱ्यात 1993 मध्ये 66वे संमेलन झाले. माझे वडील श्रीमंत अभयसिंहराजे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर साताऱ्यात थंड झालेली साहित्य चळवळ 2011 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा सुरू झाल्यानंतर पुनर्जीवित झाली. 2014 सासवडमध्ये झालेल्या संमेलनात मी स्वतः उपस्थित राहिलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखेकडून संमेलनाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेला दिला होता. संमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक पत्र मी तिथे सादर केले. त्यानंतर सातत्यानं 12 वर्ष संमेलनासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करत होतो, पाठिंब्याची हमी देत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत मी, मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी मिळून आंदोलन केलं. भाषेसाठी आंदोलन करणारा बहुतेक म्हणजे मी अगदी अधिकारानं म्हणणार नाही, पण मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साताऱ्यात विविध कार्यक्रम आम्ही घेतले. माझा जिल्हा साहित्य संस्कृती क्षेत्रातील अजिंक्य ठरावा हीच धडपड या सगळ्यामागे आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. हा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं महाराष्ट्रातील संमेलन साताऱ्यात होत आहे. ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. मी या निर्णयाबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारमधील विविध मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. साताऱ्याच्या साहित्यिक सांस्कृतिक विकासात साहित्य संमेलन झालं म्हणजे संपलं असं मुळीच नाही. संमेलन हा या वाटचालीतील पहिला टप्पा आहे. आता यापुढची वाटचाली अतिशय महत्त्वाची असणार आहे. सन 1993 साहित्य संमेलन झाल्यानंतर ही चळवळ वाढली नाही, मात्र यावेळी तसं घडणार नाही. साताऱ्याचे थोरले शाहू महाराज यांचा दैदिप्यमान कारकिर्दीला इतिहासात योग्य असा न्याय मिळाला नाही असे माझेही मत आहे. त्यांचा ऐतिहासिक कामगिरी आणि त्याची माहिती जनसामान्यात पोचवण्याचं साहित्यिकांसह आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. स्वराज्य रक्षक संभाजीपुत्र श्रीमंत छत्रपती शाहू यांचं भव्य स्मारक साताऱ्यात व्हावं अशी विनोद कुलकर्णी यांनी केलेली मागणी ही रास्त आहे आणि आमचा सर्व सातारकर म्हणून याला पाठिंबा आहे. शाहू महाराजांच्या जीवनावर खंडात्मक चरित्र प्रसिद्ध व्हावं, तसंच शाहू महाराजांच्या जीवनावर अनुदान देऊन दूरचित्रवाणी मालिकेची निर्मिती झाली पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा करू इच्छितो. पुणे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्याप्रमाणे भविष्यात साताराही सांस्कृतिक केंद्र व्हावं
यासाठी माझा पुढाकार राहील. अनेक अडचणींवर मात करणारे महाराष्ट्र शाहूपुरी शाखेचे आणि मावळा फाउंडेशनचे मावळे आगामी काळातही भरीव कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे. साताऱ्याच्या भविष्यासाठी केलेल्या या मागण्या माझ्या किंवा विनोद कुलकर्णी अशा एका दोघांच्या नाहीत, त्या समस्त सातारा जिल्हावासियांच्या मागण्या आहेत. शाहूंसोबत सातारचा विकास करणारे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचंही स्मारक सातारमध्ये व्हावं. त्याचबरोबर अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विनोद कुलकर्णी आणि आयोजक संस्थांकडून आयोजित उपक्रमांना माझा यापुढे कायम पाठिंबा राहील. 21व्या शतकातील पहिली 25वी संपली आहे. पुढची 25वी मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारी ठरावी असा निर्धार आज या व्यासपीठावरून मी करू इच्छितो. रसिको, साताऱ्याचा पाहुणचार कंदी पेढ्यांसारखा गोड आहेच, पण या गोडव्यामागे संघर्षाची धार आहे. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमच्या आशा, हे ब्रीद घेऊनच आम्ही या संमेलनाचं आयोजन केलं आहे. आयोजनात काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आमच्या मर्यादा म्हणून पदरात घ्याव्यात. साहित्य शारदेच्या दरबारात आपण सर्व समान आहोत. येथून जाताना केवळ आठवणी घेऊन जाऊ नका, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक नवा विचार आणि जिद्द घेऊन जा. साहित्याची ही पालखी आपण सर्व मिळून पुढे नेऊया. जो जे वांचिल तो ते लावो प्राणीजात, या पसायदानाच्या ऊर्जेसह मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजधानी सातारा. सर्व मान्यवरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि यानंतर निमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आपणाला आपण मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी, आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी, ज्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपण केलं, त्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांचा उल्लेख नेहमी मी माझे लाडके लेखक म्हणून करतो असे माननीय विश्वास पाटीलजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर, मंचावर उपस्थित आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, प्राध्यापक मिलिंद जोशी, श्री विनोद कुलकर्णी, श्री शिवाजीराव कदम, श्री गुरैया रेस्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, श्री नंदकुमार सावंत, श्री फारूक कुपर, श्री पलकुंडवार, श्री संतोष पाटील, श्रीमती याशनी नागराजन, श्री तुषार दोशी, श्री धैर्यशील कदम, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व अतिशय रसिक असलेल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला. किती चांगला हा कार्यक्रम झाला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं, यांनी ते स्वीकारलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असंच जर राजकारणातही होऊ शकलं
तर किती चांगलं होईल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान साहित्य क्षेत्रात हे अजून होत आहे, हे असंच होत राहावं ही खऱ्या अर्थानं माझी अपेक्षा आहे. आज साहित्याच्या या महाकुंभामध्ये सर्व सारस्वतांना या ठिकाणी मी प्रणाम करतो. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भूमी असलेल्या या सातारा नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्व लोक साहित्याचे सेवेकरी आहोत आणि हा सेवेचा भाग खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघतो आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा ही या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही आहे, हा संगमाचा देखील प्रदेश आहे. हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम होतो आणि योगायोग काय बघा, वारणा काठचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णाकाठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला. हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे, अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे, इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमणं झाली ती सगळी आक्रमणं पचवत त्या त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतलंही जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं. म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते, वारणा कृष्णेत मिळते, यमुना गंगेत मिळते, अशा अनेक नद्या वेगवेगळ्या येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होतं. तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदीसारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात. पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून, साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो, जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने, साहित्य संमेलनाने, मराठी भाषेंनी, मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले. जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विक्रमही आहे आणि पराक्रमही आहे. आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे, हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता. आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं, साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे. आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार
या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही. विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिलं आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचेपी करू शकत नाही, ते अबाधितच राहणार आहे. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणीच आपल्याला थांबता येणार नाही. आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं. आता एक काम झालं आहे, आता दुसरं काम आपलं बाकी आहे. या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली. आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला. खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची. आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका. आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे. आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला, त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती. त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं, तेच आम्ही पुढे नेलं. पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही, मग कधीपासून करायची, सक्तीची तर करायचीच नाही, मग कधीपासून करायचं, भाषा कधी शिकवायची. तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, सगळ्या एक्सपर्टची, साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे. आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे, तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल. पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं, ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश या परदेशी भाषांना पायघड्या घालतो, त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते, असली पाहिजे, काय हरकत नाही, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा, ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाही आहे. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे, स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे, मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे आणि तीच भूमिका यापुढे देखील आमची असणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो आत्मा गोविंदग्रजांनी सांगितला आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती, विचार अशा सगळ्या गोष्टी या एकत्रितपणे नांदतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला विचार हा ठामपणे या ठिकाणी मांडतो आणि त्यातनं एक विचार मंथन होत असतं. आज मला अतिशय आनंद आहे की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे विश्वास पाटील यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या साहित्यिकाला, की ज्यांनी खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत. कारण ज्या वयामध्ये मी
त्यांचं पानिपत वाचलं आणि त्याचा एक मोठा परिणाम हा माझ्याही जे काही इतिहासाची समज होती त्या समजुतीवर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे एक अतिशय सिद्धहस्त लेखक, एक साहित्यिक, एक संशोधक की ज्यांनी या ठिकाणी त्यांची पुस्तकंही बघा, त्यांनी पानिपत हे मराठी मातीला अर्पण केलं, त्यांनी महानायक हे आपल्या गुरूंना आणि गुरुजनांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते अर्पित केलं. अशा प्रकारचा एक मोठा विचार ज्यांच्या ठायी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेय हे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे तोच विचार हा पुढे नेण्याचं काम ते करतायत. खरं म्हणजे आमच्या मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्याला सर्वाधिक समृद्ध जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी साहित्याने केलं आहे, आमच्या वारकरी विचारांनी केलं आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं, आमच्या संतांनी या मराठीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्ध केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही आमची मराठी आहे ही जोडणारी भाषा आहे. आम्ही मराठी आहोत म्हणून एकजूट आहोत, आमच्या मराठीमध्ये वैविध्य आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही आपली संत साहित्य आहे या संत साहित्याने मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठं कार्य केलं आहे. कारण ज्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जाती पाती धर्मावर विभाजित होतो, भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो, त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं. संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला. संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला. जगद्गुरू तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भीड अशा प्रकारचे शब्द दिले. संत चोखामळा, जनाबाई, सोराबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे. आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे, शब्देची स्वर्ग नरक दाविती. शब्दात एवढी शक्ती आहे की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आत्ताच ताराबाईंनी सांगितलं, तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला. आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं. साहित्याची निर्मिती ही मनोरंजनाकरता नाही आहे, साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी टीका झाली, कधी गौरव झाला, कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. तर आम्हाला असं वाटतं की मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे. आपल्याला सगळं समजतं
अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं. त्यातलं अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील. आणि मगाशी एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये. आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही, आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही, आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो. आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाउंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो. या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं हे देखील या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण आता इथे निमंत्रित करूया साताऱ्यामध्ये संपन्न होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील. जोरदार टाळ्यांनी आपल्या संमेलनाच्या अध्यक्षांचं आपण त्यांच्या मनोगतासाठी स्वागत करू आणि मी त्यांना विनंती करते आपण अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त करावं. माननीय श्री विश्वास पाटील. अजंक्य तारा सप्त सातारा सप्त तारा सातारा थोरल्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिभेचा पिसारा म्हणजे सातारा. माय मराठीच्या वाङ्मयप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. गतवर्षी दिल्लीला साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर. मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक असायच्या त्या तारा भवाळकर. तेव्हापासून त्यांच्या आणि आमच्या मनाच्या तारा जुळलेल्या आहेत. थोर भारतीय लेखिका मृदुला गर्ग नवमहाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्ने पाहणारे आणि ते वास्तवात उतरावीत म्हणून सतत झटणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी मला नोकरीमध्ये शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट एका साहित्यिकाकडं एक विमानतळ संपूर्ण उभारण्याची जबाबदारी दिली आणि ती मला पेलवता आली हे मी माझं भाग्य समजतो. या समारंभात स्वागतशील आणि विनम्र असे स्वागतशील शिवेंद्रजी भोसलेजी. मला आठवतं मी पानिपताकडे निघालो होतो. पहिल्यांदा माझा विमान प्रवास माझ्या शेजारी अभयसिंह राजे भोसले होते आणि ते मला म्हणाले की विश्वासराव तुम्ही पानिपत या विषयाला असा न्याय द्या की पानिपत हा अशुभ शब्द उद्या पुण्यपथाचा त्याला सुगंध निर्माण झाला पाहिजे.
आणि त्यांच्याच पुत्राकडून माझा आता शिवेंद्र राजांच्याकडून सन्मान व्हावा, हे मी चांगला दुग्ध शर्करा योग मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री गोरेजी, गोवा, हैदराबाद आणि बृहन महाराष्ट्रातून आलेले आमचे महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी, ज्यांना 5 पैशाचं अनुदान मिळत नाही तरीसुद्धा आपापल्या राज्यामध्ये वर्षानुवर्ष पदरमोड करून माय मराठीची राजवस्त्र सांभाळण्याचं ते काम करतात, त्याबद्दल त्यांना मी इथं मानाचा मुजरा करतो. मित्रहो, या सातारच्या 99व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण एका पाटलाला बोलावलेलं आहे आणि पाटील हे आडनाव घेतलं की 3 फड डोळ्यापुढे उभे राहतात. कुस्तीचं फड, तमाशाचं फड आणि उसाचं फड. पण तुमच्या समोर बोलणारा हा पाटील फक्त शब्दाच्या फळामध्ये रंगणारा आहे. इथे 99व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. आणि तुम्हाला माहिती आहे की बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. आणि या निमित्तानं मला आमच्या पट्टे बापूरावांचं कवन आठवतं की ही नटरंगी नार मारी काळजाला वार, हिने पाटलाला घातला डोळा, कुलकर्ण्याला केला खुळा, मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी. हा अशी आमची ही जुनी वहिवाट आहे. आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारताना माझे गुरु बॅरिस्टर पी.जी. पाटील, माझे वाङ्मयीन गुरु शंकर सारडा यांची आठवण येते. हातकणंगलेकर, कनबरकर सर, चंद्रकुमार नलगे या गुरुजींची आठवण येते. आणि या जिल्ह्यामध्ये पाचगणित महात्मा फुले शाळेमध्ये कंठलेले ते मला मंथरलेले दिवस आठवतात. मित्र हो, सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 2 करवीर पुत्र असे होते जे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जात असताना दुर्दैवानं ते त्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण तरी त्यांचा मला वाङ्मयीन आधार होता असे डॉक्टर आनंद यादव आणि मला भावासारखा असणारे शिवाजी सावंत यांचीही मला खूप आठवण येते. मित्रांनो, सातारा म्हणजे नीरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते वारणेच्या प्रचंड प्रवाहापर्यंत, महाबळेश्वरापासून मान, खटाव, तिकडं दैवडी आणि मिरजेपर्यंतचा मुलूक म्हणजे सातारा मुलूक. या साताऱ्याचं महत्त्व असं की इथल्या भूमीतला पुत्र दत्ताजी शिंदे, ज्याने 1758 साली आटकेवर झेंडा रोवलेला होता आणि त्याच्यासोबत होते राघोबा पेशवे आणि मल्हारराव होळकर. सातारच्या वैभवासाठी आणि स्वायत्ततेसाठी झुंजणारे दुसरे वीर म्हणजे रंगो बापूजी गुप्ते, जे सातारच्या प्रतापसिंह राजांची कहाणी मांडण्यासाठी लंडनला गेले आणि लंडनच्या दरबारामध्ये ते इंग्रजी शिकले आणि उत्तम इंग्रजीमध्ये त्यांनी आपल्या राजाची कैफियत मांडली. त्यांचं मराठी कुणाला समजत नव्हतं, ते इंग्रजी शिकले आणि त्यांनी स्वतःचा गट निर्माण केला, रंगो बापूजी गट. रंगो बापूजी तिकडे 14-15 वर्ष राहिले. इकडे प्रतापसिंह वारले. त्यांनी पार्लमेंटला सांगितलं की अरे, राजा मेला तरी न्याय मेला नाही आणि म्हणून मी माझ्या राजाच्या साठी काम करणार आहे. या जिल्ह्यामध्ये जे सरकार झालं, क्रांतिसिंह नाना पाटील आणि धनिनीच्या बागेमध्ये शैक्षणिक रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावणारे आमचे भाऊराव पाटील, इतिहासाच्या प्रांगणात उजळलेल्या महाराणी ताराबाई, येसूबाई, महाराणी दुर्गाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांची मला आठवण येते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असं उत्तम काव्य लिहिणारे संत रामदास स्वामी आणि बाळ सीताराम मर्ढेकर, तत्वज्ञानाची पेठ निर्माण करणारे आमचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये झुंजणारे VN पाटील आणि वकील आणि शेख काका इथलेच. या जिल्ह्यानं महाराष्ट्राला 5 मुख्यमंत्री दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर नेहरू आणि कृपलानी असताना तेव्हाचा उत्तर प्रांत म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाचे 7 वर्ष मुख्यमंत्री ठरलेले सुपुत्र या जिल्ह्याचे होते आणि त्यांचं नाव आहे गोविंद वल्लभ पंत. कराडजवळच्या औंधचे ते लोकांचा राजा असलेले आमचे औंधचे पंतप्रतिनिधी मालोजी राजे निंबाळकर. मित्रांनो, सातारा प्रांत म्हणजे फक्त कडाडत्या तोफा नव्हेत तर दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास, घुंगरांचा छंछनाट. यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, अक्काताई कराडकर, आमचा वर्धनगडचा रामा कुंभार, स्वातंत्र्य शाहीर निकम, 2 लाख लावण्या लिहिणारे पट्टे बापूराव. श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनी, सोवळे ठेवले घालून गडी, हाती धरली तमाशाची मशाल अन लाज लावली देशोधडी असे म्हणणारे शाहीर मनवेकर, साहेबराव नांदवळकर, कृष्णाकाठचे बाल गंधर्व, शाहीर नाह आपटे, श्रीम माटे मास्तर, गिरीश कवी, वसंत, सहज गंगा यमुना उभ्या करणारे आमचे पी सावळाराम दादा. त्या अलीकडच्या पिढीतील आमचे डॉक्टर आह साळुंके, उपराकार लक्ष्मण माने, डॉक्टर राजेंद्र माने, प्रमोद कोपर्डेकर, पार्थ पोळके, ग्रामीण कथाकार वबा बोधे आणि अलीकडे मी साताऱ्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका असं म्हणणारा आमचा मच्छिंद्र मोरे. कोरोनामध्ये त्याला काळानं नेलं. उत्तम कादंबऱ्या लिहिणाऱ्या मेधा पाटील असतील किंवा विट्याचे रघुराज मेटकरी, विजय बाबर, कवयित्री स्वाती शिंदे, दक्षिण महाराष्ट्रात साहित्याचा झेंडा फडकावणारे आमचे दिबा पाटील, ईश्वरपूरचे एकनाथ पाटील, गारगोटीचे चंद्रशेखर कांबळे, बहादूरवाडीचा धनाजी घोरपडे, ज्याचा जामिनावर सुटलेला घोडा थांबायचं नाव घेत नाही, कथाकार बाबा परीट, आप्पासाहेब खोत. मित्रांनो, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशा गौशांची यात्रा नसते, ते वधूवरांचं वऱ्हाड नसतं, तर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती आणि अस्तित्वाला आकार आणि दिशा देणारी एक लोकमान घटना म्हणजे मराठी साहित्य संमेलन. 1878 मध्ये पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं. घालमोड्या दादांचं संमेलन, महात्मा फुलेंनी त्याचा उल्लेख केला आणि टाळीसाठी त्याचा वारंवार वापर केला जातो. पण त्याच्या बुडाशी पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली आणि आमचं साहित्य संमेलन 1878ला आलं. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याआधी महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीच्या गाभ्याला हात घालणारं हे आमचं साहित्य संमेलन आहे. अहो, आझादीची लढाई असू द्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या, आणीबाणीसारखा प्रसंग असू द्या, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायक सामाजिक वळणावर मराठी साहित्य संमेलन 4 पावलं पुढं चाललेलं आहे. 87 वर्षापूर्वी मुंबईला जे साहित्य संमेलन भरलं 23वे, ज्याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर. लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, सावरकरांनी सांगितलेलं होतं. खूप त्यांचं स्टेटमेंट गाजलं. पण सावरकरांनी त्या साहित्य संमेलनात जो दुसरा ठराव मांडला, तो ठराव असा होता की हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन प्राथमिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा त्या प्रांतातील देशी भाषेतून व्हायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थी माय मराठीचा पुरस्कार कधीपासून सुरू आहे? जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येतं तेव्हा गेल्या 150 वर्षामध्ये आम्ही साहित्यिकांनी सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी देसाईंनी आमच्या आचार्य आत्र्यांना 70 दिवस तुरुंगात टाकलं होतं
अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केलं होतं. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या साहित्यिकांनी या भूमीमध्ये अनेकदा दाखवून दिलेलं आहे. मजरूह सुलतानपुरी, आमचा मुंबईचा नागरिक. नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. मजरूला 2 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. मोरारजीभाई मध्ये पडले, म्हटले माफी मागा, शिक्षा माफ होईल. मजरू म्हणाला की कवीचे प्रांजळ शब्द म्हणजे भात्यातून सुटलेले बाण असतात. 2ऐवजी 4 वर्षाची शिक्षा झाली तरी चालेल, पण माफी मागणार नाही. आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर हा दृष्टा कवी तुरुंगात शिक्षा भोगत होता. आणि आपले बासी मर्ढेकर ज्यांचं सुंदर स्मारक आहे, शासनाचं स्मारक शासनाने बांधलेलं एवढं सुंदर असतं, हे बासी मर्ढेकरांचं इथलं स्मारक बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. त्यांनी सुद्धा शब्दांसाठी शिक्षा भोगली होती. मित्रहो, सध्या काळ वेगळा आहे, राजकीयदृष्ट्या नाजूक आहे, महापालिकाच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता आहे. पण साहेब, मला सांगायचं आहे की तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त 2-3 आठवड्याची किंवा महिन्याची असते, पण साहित्यिकांच्या लेखण्या आणि त्यातून निघालेले स्फुलिंग हे काही पिढ्यांचा प्रवास करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या पुत्राला आणि आयुष्यभर शेती करणाऱ्या एका अशिक्षित शेतकरी मातेच्या पुत्राला तुम्ही पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी इथेच मला पानिपत कादंबरी साताऱ्यात नोकरी करत असताना सुचली. 28व्या वर्षी प्रकाशित झाली, 29व्या वर्षी पांगिरा आली, 30व्या वर्षी झाडाझडती आली. ऐन तारुण्यात एवढं मला यश मिळालं आणि मी त्याचा विचार करतो की हे माझ्या हातून कसं काय झालं असेल. तर मला असं वाटतं की माझ्या महन मंगल मातीवर, इथल्या थोर संस्कृतीवर आणि गौरवशाली इतिहास परंपरेवर जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळं हे सगळं काम माझ्या हातून होऊ शकलेलं आहे, जे काम अजून माझ्या रक्तश्वासाचा आणि ध्यासाचा भाग आहे. माझी बॅकग्राऊंड ही साहित्यिक होण्यासाठी अजिबात उपकारक अशी नव्हती. 1400 लोकवस्तीचं माझं गाव, मारुतीच्या मंदिरात शाळा भरत होती, जिल्हा परिषदेचा मी विद्यार्थी, समोरून वाहणारी वारणेचा प्रचंड पाऊस. पण मित्रांनो, माझ्या परिसराला देणगी होती ती निसर्गाची, आणि बाजूला सहारा होता तो शिवप्रभूंच्या इतिहासाचा. एका बाजूला विशाळगड आणि दुसऱ्या बाजूला पन्हाळगड, म्हणून मी हे सगळं करू शकलो. या भूमीतल्या लावण्या, गाणी, भेदिक, कटाव हे भारुडं सगळी पाहता पाहता मी लहानाचा मोठा झालो. आणि मला आठवतं, शाळेमध्ये गुरुजींनी एकदा कवितेच्या तासाला सांगितलं, मुलांनो आवडती कविता म्हणा. एकाने सुरू केलं, एकाने सांगितली लाडकी बाहुली होती माझी एक. दुसऱ्या म्हणाला डुंपट डुंपट लय जिम चाले जोरात. गुरुजी म्हणाले पाटील कविता म्हणा. आम्ही ठेवला कानावर हात आणि केली सुरुवात. नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. शिटी मारण करतो गोळा गोपाळांचा मेळा, राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा, शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची. गुरुजी ओरडले, पाटील थांबा, अहो ही तमाशाची कणात नाही, ही शाळा आहे, घ्या पाटी दप्तर आणि पडा बाहेर. आणि मग आमची सुट्टी झाली. तेवढ्यात आमचे चुलते आले आणि हातामध्ये त्यांच्या भाला होता. ते म्हणाले, अहो मास्तर आमच्या लेकराचं काय चुकलं? म्हणाले, काय लेकरू आहे, राधिकेला मिठ्या काय मारतंय, वाटत काय अडवतंय,
हा विद्यार्थी आम्हाला परवडणारा नाही, तुम्ही जा दुसरीकडं. त्यावेळेला खरं कारण ज्या वेळेला आमच्या चुलत्यांना कळालं, चुलते म्हणाले, पण मास्तर हे गाणं कोणाचं आहे याचा तुम्ही अभ्यास केला आहे का? हे गाणं लिहिलं आहे संत एकनाथ महाराजांनी, आणि ज्या शाळेला संत एकनाथांचं काव्य चालत नसेल ती आम्हाला शाळाच नको. अशा पद्धतीनं आमचं शिक्षण झालेलं आहे. मित्रहो, माझ्यातला लेखक या ठिकाणी घडला. झाडाझडतीसारखी कादंबरी लिहिताना मानखटावमध्ये आंधळी धरणाला बुलडोजर लावले होते. त्यावेळेला तिथं वेगानं आडवा आलेला वर्धमान निकम नावाचा कॉम्रेड, किंवा कृष्णेच्या पाण्यामध्ये वाहणारा आपला महारवाडा जपण्यासाठी धावत आलेले सावंत गुरुजी, याच्यामध्ये मला खैरमोडे गुरुजी दिसले. मित्रांनो, मला असं वाटतं की सध्या मनुष्य, प्राणी आणि मानव याच्यातला विचार करायची वेळ आलेली आहे. मी नुकतीच ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिली, ज्याचा उल्लेख आता मृदुलाजींनी केला. अनेक भाषामध्ये ती गाजते आहे. मध्ये तो आमिर खानचा पिक्चर आला दंगल. दंगलमध्ये काय मंगल, तर मुलांचा कुस्तीमध्ये पराभव करतात. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी त्यांना म्हणालो, अरे मुलं सोडाच, 100 वर्षापूर्वी तारा शिंदे नावाची आमची मुलगी कोल्हापूरची वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फाडायची. तिची शाहू महाराजांनी तिला हत्ती दिले, घोडे दिले आणि तिनं सर्कस काढली होती. आज बांधावर ज्या वेळेला शेतकऱ्याला ठराविक वेळेमध्ये उसाला पाणी पाजावं लागतं, नागाच्या मानेवर फडीवर पाय ठेवून तो शेती पिकवतो, आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी बिबटे उभे आहेत. एका जुन्नर तालुक्यामध्ये 54 माणसं मरण पावली, 150 माणसं जखमी झाली आणि 25,000 जनावरं ही बळी पडलेली आहेत. मित्रांनो, अलीकडेच महादेवी नावाची आमची कोल्हापूरची हत्तीन, तिचं संरक्षण व्हावं म्हणून गावेच्या गावे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या महादेवीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आलेली होती. परंतु आमच्या पेठा किंवा प्राणीमात्र संघटनेनं आमचं भारताचं एवढं मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट, कोट्यावधीचं बजेट, तिथले फॉरेस्ट ऑफिसर सगळे नापास ठरवले आणि महादेवीला पाठवली ती एका उद्योगपतीच्या जंगलामध्ये. मला सांगायचं आहे की हत्ती घोडी कशी सांभाळायची हे आम्हाला पूर्वापार माहिती आहे. त्याचं एक शास्त्र होतं, त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे. मतंग ऋषींनी गजशास्त्र लिहिलं, शालिहोत्र ऋषींनी संशोधन करून अश्वशास्त्र लिहिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जनावरं पुन्हा सर्कसीमध्ये देण्याची वेळ आलेली आहे आणि प्राणीमात्रांचं फारसं काही ऐकायची गरज नाही. 100 वर्षापूर्वी द आस्पेक्ट्स ऑफ नॉवल कादंबरी फॉर्मचे गुण, मग त्याच्यामध्ये कथानक असेल, नाट्य असेल, पण याहीपेक्षा पुढे आपण जर विचार केला तर कादंबरी ही परदेशी नाही, स्वदेशी आहे. आमच्या रानामध्ये सुंबरानं मांडलं गा कवाच्या वेळेला अशी गाणं असतील, ही सगळी गाणी किंवा बटाव मोहनाचा वग, हरिश्चंद्राचा वग, असे लांब पल्ल्याचे जे फॉर्म होते त्याला आपण कादंबरीसारखेच होते, मान्य करायला पाहिजे. पण बुद्धीचे बृहस्पती जिथे राहतात त्या पुण्यामध्ये पानशेतचा प्रलय घडला, परंतु त्या पानशेतवर एखादी सुंदर कादंबरी आली नाही. जेव्हा जीवनामध्ये हिंसा घडते, नाट्य घडतं, कोलाहल घडतो, तेव्हा ते आव्हान तिथल्या नाटककारांना आणि कादंबरीकारांना असतं. ही भूमी आपल्या सावित्रीबाईची आहे. मुली शिकत नव्हत्या, पण अलीकडच्या काळामध्ये शिकणाऱ्या मुली, मग त्या पुण्यामध्ये असतील, उच्च शिक्षण घेत असतील, कुठल्या दवाखान्यातल्या डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील, मुलींच्यावर जे हल्ले होतात हे पाहिल्यानंतर माझं काळीज म्हणजे तुटतं. या भूमीमध्ये शेतकऱ्यांची कहाणी मांडणारा पहिला बंडवाला होता, ज्याचं नाव होतं महात्मा फुले. 1881ला त्यांनी गुलामगिरी नावाची कादंबरी
ऐवज आपल्याला दिलेला आहे आणि शेतकरी वर्गाची परवड सांगितलेली आहे. सदानंद देशमुख यांचा 12 मास, व्यंकटेश माडगुळकर यांची काळी आई, उद्धव शेळके यांची धग, रवा दिघे यांची आई आहे शेतात, अशा कादंबऱ्या काही आहेत. पण मित्र हो, सध्याची परिस्थिती खेड्यातली खूप भयानक आहे. अनेक गावामध्ये मुलांची लग्न झालेली नाहीत कारण त्यांना नोकऱ्या नाहीत. मुलींची लग्न होत नाहीत कारण बाप म्हणतो की बेकार मुलाच्या गळ्यामध्ये माझी पोरगी बांधण्याऐवजी घरामध्ये मेलेली काय वाईट. आणि आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे, अशी एक भयानक परिस्थिती आहे. 1986 साली साहेबराव कुर्वे नावाच्या चिखल गावांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि 27 वर्षात पुढे 96,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दर दिवशी एक किंवा एकापेक्षा अधिक शेतकरी हत्या करतात, आत्महत्या करतात. हे फक्त शासनाचं अपयश नाही, गेल्या 40 वर्षातलं हे समाजाचं अपयश आहे, तुम्हा आम्हा कलावंतांचं अपयश आहे. प्रत्येक वेळेला काय सांगितलं जातं की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. अरे मी विचारतो, या भूमीमध्ये जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केलेला कुठला धंदा कधी बुडालेला आहे का? किंवा नगरपालिकेच्या मेंबरपासून संसदेपर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबाने किंवा नातेवाईकांनी केलेला कुठला धंदा बुडलेला आहे का? आणि मग हे शेतकऱ्यांच्याच जीवनामध्ये ही वाताहत का यावी? आणि म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका शेतकरी महिलेचा पुत्र झाला म्हणून माझी शासनाला अशी विनंती आहे की लाडक्या बहिणीप्रमाणेच लढाऊ धरती माता या तत्वावर एखादी योजना सुरू करावी आणि खूप त्यामुळं समाजामध्ये प्रगती होईल. आता आपण म्हणाल की बजेट वाढतं आहे, पण ज्याला आपल्याकडे चिपाड म्हणतो त्याला मराठवाड्यात पाचट म्हणतात. भरल्या गाडीला चिपाडाचं ओझं असं आपण म्हणू शकतो, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्यावर मी बेसिक काम केलं, त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची जुन्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. मराठीचं जे साहित्य आहे, दलित साहित्य असो, हे दलित साहित्य आणि आत्मकथा ह्या वाखाणण्याजोग्या आहेत. शरणकुमार लिंबाळे नावाचा आमचा साहित्यिक आज भारतीय स्तरावर स्टार आहे. एकेकाळी वि स खांडेकर हे मल्याळी लेखक आहेत, तामिळ लेखक आहेत असं मानलं जायचं, कारण त्यांना ते आपले वाटायचे. तसे मल्याळी भाषेमध्ये सर्व ठिकाणी मुखपृष्ठावर आमच्या शरणकुमार लिंबाळेंचेच चित्र तुम्हाला दिसतील. साहित्यिकांचा आढावा मी घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये भारत सासणे आहेत, देशमुख लक्ष्मीकांत आहेत, महेश केळुसकर, अशोक बागवेसारखे कवी आहेत आणि विशेषतः लोकधारेमध्ये काम करणारे समीक्षेच्या क्षेत्रात रणजित शिंदे आहेत, नितीन रिंडे, मिलिंद कसबे आहेत, प्रज्ञा लोखंडे आणि अनुराधा पाटील यांच्या कविता दिसामासाने अधिक प्रगल्भ होताना दिसतात. किशोर कदम, कल्पना धुमा, दुधाळ, दासू वैद्य, मीनाक्षी पाटील, निर्मोही पडके, संजय कृष्णा पाटील, संतोष पवार, मनीषा उगले, कणकवलीचे मोहन कुंभार यांची कामगिरी उत्तम आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून आणि ग्रामीण भागातून अनेक नवकवी आणि कथाकार येत आहेत, ज्याच्यामध्ये निशा डांगे, आशा डांगे, सविता जमाले करंजकर, संजीवनी पाटील, रोहिणी पांडे, अनिता यलमाटे, स्मिता पाटील, कैलाश दौंड अशी खूप लोक आहेत. मी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अस्मान भरारी नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केळुसकर गुरुजींचं योगदान हे आहे की केळुसकर गुरुजींनी आधुनिक महाराष्ट्राला आधुनिक शिवचरित्र दिलं आणि त्याचबरोबर बुद्ध नावाचा आरसा त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना दिला. आता छत्रपती शिवाजी महाराज
या संकल्पनेबद्दल बाबत मी थोडक्यात सांगेन की मी त्या ठिकाणी थांबलेलो आहे. जगातले सगळे संशोधन, इतिहास लेखक सगळं काही मी पाहिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी राजे यापेक्षा मोठं काही नाही आहे. देवानं आणि दैवानं त्यांना किती आयुष्य दिलं हो? फक्त 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्षाचं आयुष्य. आणि 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपतींनी एवढा मोठा पराक्रम केला. माझ्यातला लेखक कधी कधी स्वप्नावस्थेत परमेश्वराशी भांडतो आणि परमेश्वराला विचारतो की देवा, माझ्या राजाला तू आणखी 10 वर्षाचं आयुष्य का दिलं नाहीस? त्यावेळेला परमेश्वर माझी छेड काढत म्हणतो की हां ठीक आहे, दिलं असतं तुमच्या राजांना 10 वर्षाचं आयुष्य, तर राजांनी काय केलं असतं? मी म्हणतो की महाराजांना तुम्ही फक्त 10 वर्षाचं आयुष्य देऊन पाहायचं होतं. आमच्या राजांनी भीमा कोयने काठ्यालाच नव्हे तर थेट लंडनमध्ये जाऊन थेम्स नदीच्या काठी मराठ्यांची घोडी नाचवल्याशिवाय महाराज राहिले नसते. हे आमच्या राजांचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी मोहिमा केल्या. जालनापुरापासून जिंजीपर्यंत, अहमदनगरपासून सर्वत्र अनेक ठिकाणी त्यांनी पैसा उभारला, ज्याला आपण निधी म्हणू. आणि निधी हा शासनासाठी आवश्यक असतो. पण आमचे शिवाजी राजे हे जगातले पहिले राजे असे होते की ज्यांनी सांगितलं की निधीबरोबरच न्याय आणि नीती ही महत्त्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर आंबेडकरांची मला आठवण येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या वाटेवर होते. त्यावेळेला एका गावातला तंटा मिटत नव्हता, लवकर निकाल लागत नव्हता. मग आंबेडकर एक कायदा क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती म्हणून गावकऱ्यांनी विचारलं की हा निकाल यांनी कधी लावला पाहिजे. आंबेडकरांनी गावकऱ्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये सांगितलं की तुमची लेक जर तुमच्या घरी बाळंतपणाला आली असेल तर बाळाचं तोंड पाहण्यापूर्वी तिला काय असेल तो दवा आणि ओवा द्या. पहिल्या बाळासाठी केलेलं औषध हे तिसऱ्या बाळासाठी उपयोगी येणार नाही. आणि तर जर तुम्ही ते ठेवलं तर त्याला न्यायही म्हणता येणार नाही आणि नीतीही म्हणता येणार नाही. पानिपत ज्याचा उल्लेख आता मुख्यमंत्री महोदयांनी केला, मी सरकारी अधिकारी आहे हे माहिती नव्हतं तेव्हा ते पानिपतच्या प्रेमात पडलेले होते. आणि पानिपत ही मराठ्यांच्या जीवनातली अशी लढाई होती की अहमदशाह अब्दाली जिंकला पानिपतचं युद्ध, पण त्याचे पाय लटपटत होते मराठा हा शब्द कानावर पडल्यामुळं. आणि जगातली पानिपतची ही एकमेव लढाई की ज्यानं जिंकली तो सिंहासनावर येऊन बसला नाही, ज्यानं जिंकली त्यानं तिथला खजिना ताब्यात घेतला नाही. आणि सातारच्या दृष्टिकोनातून मोठा घात पानिपतचा असा की पानिपतच्या मोहिमेने सातारचा एक महापुत्र आणि लाडका जावई हरवला. महापुत्र म्हणजे दत्ताजी शिंदे आणि जावई म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे, हे सातारचे जावई होते. लोकांनी माझ्या साहित्यावर एवढं प्रेम केलं की त्या साहित्याच्या रकमेतून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच मी पानिपत असं ठेवलं. मित्रांनो, मुंबई ही साहित्यिकांना नेहमी आवडते. नारायण सुर्वे, बाशी मर्डेकर, नामदेव ढसाळ यांनी कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आम्ही पाहिलेली मुंबई होती जी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी व्हायची, पण आता ती तिथं राहिलेली नाही. आता त्याच मुंबईमध्ये 50-50 मजली इमारती आहेत त्या गिरण गावामध्ये आणि एक फ्लॅट हा 50-50 कोटीला विकला जातो. आणि पूर्वीचा गिरणी कामगार डोळ्यात पाणी आणून ते आसमानातले स्विमिंग पूल बघत असतो. त्या 65 गिरण्यांची, त्या 2,80,000 कामगारांची कहाणी मी लस्ट फॉर मुंबई लिहिली. तुम्हाला माहिती आहे की तिथे गाववाल्यांची एक खोली असायची की त्या एका खोलीमध्ये 70 माणसं झोपायची. कशी तर जशी गिरणीला पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी. पण खरा संघर्ष व्हायचा तो दुसऱ्या दिवशी संडासच्या लाईनीला.
एका वेळेला 40-40 लोक हातामध्ये डालड्याचा तो डबा घेऊन उभे असायचे, मी उभा असायचो. पुढे मला लोक विचारायला लागले की विश्वास पाटील, जीवनात अनेक प्रसंग दुःखद आले, सुखद आले, तरी तुम्ही कळा जिरवायला कुठं शिकला? मी त्यांना सांगतो, त्या कामगार वस्तीमध्ये मी खऱ्या कळा जिरवायला शिकलेलो आहे. मित्रांनो, आज इथे मला एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं की ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या बुद्धीला मी सलाम करतो, ज्यांनी विवा शिरवाडकर यांच्या नावानं मराठी भाषा दिन सुरू केला. पण याच शिरवाडकरांनी मराठीबद्दल काय म्हटलेलं होतं? त्यांनी मंत्रालयाच्या दारात चिंध्या पांघरून माय मराठी उभी आहे असं म्हटलं होतं. आणि त्यांच्या कवितेचं पोस्टर हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी बनवलं होतं आणि सरकारी सर्व कचेऱ्यावर लावलं होतं. काय त्या कवीचे शब्द आहेत? 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडुनी, वाट वाकडी करू नका, परभाषेत ही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा, तरी माय मराठी मरते इकडे, परकीचे पाय चेपू नका. ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण आज आपण जर पाहिलं, आंबेडकर, आचार्य अत्रे आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व दिलेलं होतं. आज आपल्याला साहेब, आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे, पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत, त्यामुळं या भाषेचा कसा घात होतो हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली, तिला आता घरघर लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही. गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो, तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे, एक गाव आणि एक ग्रंथालय. पण आता चळवळी इथे दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी, 12 कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो, पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत? 35, फक्त 35. म्हणजे 2 कोटीच्या मुंबईमध्ये 5 ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 30. 36 जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही. कुठं जायचं आणि काय घ्यायचं? त्यामुळं मी आपल्याला अशी विनंती करतो की पूर्वी ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर जी वर्तमानपत्राची आणि पुस्तकांची दुकानं होती, त्यांचे भाव चढवले गेले आणि ते मिठाईवाल्यांनी घेतले. ती त्यांची मिठाई बंद करा आणि आमच्या साहित्य शारदेचं द्वार पुन्हा खुलं करा, अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं. जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ, मराठी भाषा विभागाचे ग्रंथ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथसुद्धा तुम्ही स्वस्तामध्ये विकू शकाल. मला असं वाटतं की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. कारण महापालिकेमध्ये आपण 500 ते 1000 सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देतो. का? तर ते त्या नगराची सफाई करतात. पण आमचे अवघे 6-7 ग्रंथालयीन कर्मचारी जे मनाची मशागत करतात, त्यांची सफाई कोण करणार? त्यांच्या अडचणीला कोण उभे राहणार? पण हे मान्य करावं लागेल की निव्वळ शासनावर टीका करून चालणार नाही. आज आमच्या महाराष्ट्राची प्रगती सुपरसॉनिक वेगाने घडते आहे, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. नागपूर ते मुंबई ही समृद्धी मार्गाची कल्पना मला सुद्धा कपोलकल्पित वाटली होती. पण परवा आग्र्याला जाताना 2-3 वेळा त्या मार्गावरून मी गेलो आणि विशेषतः संभाजीनगरच्या पुढे गेल्यावर या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत एखादा झुलता फूल
विश्वकर्म्याने बांधावा तसा एवढा प्रचंड रस्ता जो आपण बांधलेला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्व अगदी छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचं मी अभिनंदन करतो. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या गडकरी युगामध्ये दिल्लीपर्यंत 6 पदरी रस्ते झालेले आहेत, शेकडो ब्रिज झालेले आहेत, पूल झालेले आहेत. एका ब्रिजला हजारो कोटी रुपये लागतात. पण आपलं साहित्य संस्कृतीचं जे बजेट असतं ते किती असतं? माझी खात्री आहे तशा नदीवरच्या मोठ्या पुलाच्या बजेट आणि साहित्य संस्कृती मंडळाचं किंवा भाषा विभागाचं बजेट हे म्हणजे 60 वर्षाचं बजेट एका बाजूला आणि त्या पुलाचं काम एका बाजूला. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की साहित्य संस्कृतीचा जो पूल आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे, तो आपल्या ज्ञानाचा प्रवास करणार आहे. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये एक जरी विद्यार्थी शाळेत असला तरी कन्नड शाळा चालली पाहिजे असं नियम आहे. आणि त्याच तत्वावर मी सांगतो की आपल्याकडं एकही मराठी शाळा बंद पडता उपयोगाचं नाही. मी 5वीत असताना आमचा पट फक्त 5 जणांचा होता. हे पटाचं जर गाणं त्यावेळेला असतं तर मी मराठी शिकूच शकलो नसतो, माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं. एका वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असला, दुसरा विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे. कारण कुणी सांगावं मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल, दुसरा तुकाराम होईल. आणि म्हणून मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मुंबई हे महाराष्ट्राचं काळीज, मुंबई हा महाराष्ट्राचा कलेजा आहे हे छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा ओळखलं होतं. आणि म्हणून आपल्या मृत्यूच्या आधी 1679 आणि 80मध्ये त्यांनी 2 हल्ले केले मुंबईजवळ, 2 बेटावर. महाराजांचं ते जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यापुढं त्यांचे जे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांनी 2 पावलं पुढं टाकून 1884मध्ये मुंबई खरेदी करण्याचा करार केलेला होता, तो केजविन नावाच्या गव्हर्नरकडून. मला आपल्याला पुरावा आहे की मुंबईत गुजराती व्यापारी पहिला जो आला तो 1650 साली आला, त्याचं नाव भीमजी पारेख. आणि करसनदास पटेलनं पहिली कापडाची गिरणी काढली. पण आता दादरमध्ये मराठी माणसांची संख्या अगदीच नावाला उरलेली आहे. मुंबईच्या गिरण गावातील आणि गिरगावातील ती मूळ माणसे, धरतीची लेकरे कुठे गेली? आणि आमच्यावर हे मोठं आक्रमण आज कोणाचं आलेलं आहे? सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व गटांनी तटांनी विचार केला पाहिजे. कारण मुंबई ही महाराष्ट्राला त्यागातून मिळालेली आहे, वेदनेतून मिळालेली आहे. आपण तो दिवस विसरता उपयोगाचा नाही. 21 नोव्हेंबर 1955 महाराष्ट्राचे 3 तुकडे होणार होते, मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र. तेव्हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणत गिरणी कामगार, पांढरपेशे 4 लाखांचा मोर्चा निघालेला होता. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं आमच्या सेनापती बापटांनी. चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली, असं आमच्या शाहिरांनी सांगितलेलं आहे. डमडमची गोळी म्हणजे ती गोळी की आत घुसली की जखम करायची आणि पुन्हा आत गेली की तिचा ब्लास्ट व्हायचा. 21 नोव्हेंबर या दिवशी 15 जण हुतात्मे झाले, पुढे 106 जण हुतात्मे झाले. पण आपण काळजी करायचं कारण नाही, आपल्या सर्वांचंच मुंबईवर प्रेम आहे. आमच्या अण्णाभाऊनी एका ओळीत सांगितलेलं आहे, अरे वाघाला नक गरुडाला पक, तशी मुंबई मराठी माणसांची. मला या निमित्तानं हे सांगायचंच आहे की या मुंबईच्या भवितव्याबाबत आपण विचार करायला पाहिजे.
99व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भीती मी घालत नाही, तर वस्तुस्थिती सांगतो. कारण संयुक्त महाराष्ट्रावेळी आमची संख्या 52% होती. 2001ला ती 30% गेली आणि त्यानंतर ती आता फार खाली आलेली आहे. दुर्दैवाने आमचे हत्ती आणि लालबागेत नवसाला पावणारे देवसुद्धा आमचे राहिलेले नाहीत. ते देव परत मिळवण्यासाठी मग कुठल्या देवाचा नवस करायचा असा प्रश्न पडतो. हिंदी आणि इंग्रजी भाषेला आमचा विरोध नव्हता, नाही. आईच्या दुधावर वाढलेलं बालक जसं बलवान होतं तसं आईच्या शब्दावर वाढलेलं बालक बलवान तर होतंच आणि गुणवान पण होतं. अहो, एकदा घोडेस्वारी करायला शिकलो, घोड्याची रपेट मारायला, की कुठल्याही घोड्यावरून तो रपेट मारू शकतो. गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्या सगळ्यांचा अभ्यास करता 98% शास्त्रज्ञ हे मराठीमध्ये शिकलेले आहेत. महात्मा फुलेंनी 1881 साली इंग्रज साहेबाला सांगितलं यतदेशीय भाषेत शिक्षण मिळालं पाहिजे. बॅरिस्टर सावरकरांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष असताना तेच सांगितलं. आणि महात्मा गांधींनी मृत्यूच्या पूर्वी 5 दिवस आधी लिहून ठेवलेलं आहे की या देशाची प्रगती जर करायची झाली तर त्या भाषेमध्ये झाली पाहिजे. आज अगदी खरं सांगायचं तर एकूणच माय मराठीच्या अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. उद्या तुमच्या देवाऱ्यावर विठोबा समेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर बंधूंनो, वेळेत जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा असो, पक्षाचा असो, धर्माचा असो, त्याचा दांडा मराठी असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाची असू दे, त्या पालखीचा गोंडा मराठी असायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईंच्या मुखातून, महात्मा फुल्यांच्या मातोश्री चिमणाबाईंच्या कंठातून आणि बाळ शिवरायांना जोजवताना जिजाऊ साहेबांच्या मुखातून जे महणमंगल शब्द आले होते ते मराठीच होते. म्हणून भाषा मराठी हीच आमच्या ललाटी. म्हणून बाप हो, साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना तुम्ही आम्ही खुल्या दिल्यानं कबूल करूया. आपण सर्वजणच कोणत्या ना कोणत्या प्रकारे माय मराठीचे मारेकरी आहोत, गुन्हेगार आहोत. आम्ही आमची मुलं मराठी सोडून अन्य भाषेमध्ये टाकली, आम्ही पाप केलं. पण आपल्या भारतीय धर्मात प्रायश्चित घ्यायची सुद्धा सोय आहे. निदान आपली नातवंड तरी मराठी शाळेमध्ये घालूया आणि ज्ञानोबा तुकोबाच्या पंढरीकडे जाणारा त्यांना रस्ता दाखवूया असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. मी कार्यवाह सुनीता राजे पवार तुम्हाला निमंत्रित करते. सुनीता राजे पवार महामंडळाच्या कार्यवाह आभार प्रदर्शन करतील. मला माहिती आहे खूप वेळ झाला आहे, फक्त 2च मिनिटात आभार मानणार आहे. एवढी मान्यवर मंडळी आपल्यासमोर आणि व्यासपीठावर आहेत, त्यांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. साताऱ्याच्या या ऐतिहासिक, शैक्षणिक आणि वैचारिक भूमीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडते आणि या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मृदुला गर्ग या भारतीय विचारवंत लेखिका आलेल्या आहेत. मी त्यांचं मनापासून आभार मानते. ज्यांनी सूत्र प्रदान केली आणि ज्यांचे विचार आपल्याला कायम दिशा देत राहतील त्या आमच्या सेलिब्रिटी लेखिका तारा भवाळकर मॅडम यांचाही मी मनापासून आभार मानते. विश्वास पाटील ज्यांनी सूत्र आत्ता स्वीकारली, ऐतिहासिक लेखक, त्यांनाही मी मनापासून त्यांचं अभिनंदनही करते आणि त्यांचा आभारही मानते. या कार्यक्रमाला इलेक्शनच्या धामधुमीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आपल्याला इतकं आश्वस्त केलं आणि इतका वेळ दिला, म्हणून मनापासून आपलं मी आभार मानते. नामदार